नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षक हो, दिवाळी सुरू आहे, सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि दिवाळी निमित्तानं नेहमीच आपण विशेष अतिथींना, विशेष पाहुण्यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो। गेल्या वर्षी दाखरू सोमण गुरुजी आले होते आणि आज या वर्षी त्यांच्याच पत्नी म्हणजे मेधाताई सोमण आपल्या सोबत आहेत। मेधाताई नमस्कार। नमस्कार, मनपूर्वक स्वागत आणि दिवाळीच्या खूप खूप लक्ष शुभेच्छा। तुम्हालाही सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा। तर मेधाताईंची थोडक्यात ओळख करून देते। प्राध्यापिका मेधा दामोदर सोमण या MA मराठी आहेत, MA राज्यशास्त्र मध्ये त्यांनी केलेलं आहे आणि MPhil आणि BEd देखील केलेलं आहे। काही वर्ष महाविद्यालयात त्या अध्यापनाचं कार्य करत होत्या। विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाचं स्वतंत्रपणे मार्गदर्शन त्यांनी गेली कित्येक वर्ष त्या सातत्याने करतही आहेत। संस्कृत वाङ्मय दर्शन, नवरात्र उत्सव, सामाजिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक महत्व, सावरकर वाङ्मय दर्शन, राम गणेश गडकरी वाङ्मय दर्शन, प्राचीन काळच्या स्त्रिया, हम पंछी हे एक डालके या राष्ट्रीय एकात्मता दर्शक कार्यक्रमाचं लेखन, अशा अनेक कार्यक्रमांचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे। भगवद्गीता 18 अध्यायांचं श्लोकवार स्पष्टीकरण त्यांनी केलेलं आहे। मेघदूत, शाकुंतल यावरील सविस्तर विवेचन, कौरव कुळातील स्त्रिया आणि सद्यस्थिती, श्रीकृष्ण एक युगपुरुष, विविध प्राचीन ऋषींवर स्वतंत्रपणे विवेचन त्यांनी केलेलं आहे। प्रसायदान, समर्थांचा संदेश, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, भारतीय सण उत्सव वगैरे विविध विषयांवर व्याख्यानं, वृत्तपत्र, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि अनेक दिवाळी अंकातून त्यांनी लेखन केलेलं आहे। पुढारी या वृत्तपत्रात त्यांनी नवरात्र विषयक सलग लेखन देखील केलेलं आहे आणि आज त्यांनी मला हे सुंदर ऋषी महात्म्य हे पुस्तक देखील, हे त्यांचं नवीन पुस्तक आताच नुकतंच प्रकाशित झालेलं आहे, ते त्यांनी मला भेट स्वरूपात दिलेलं आहे। तर मेधाताईंतर्फे आणि माझ्यातर्फे म्हणजे आजच्या तेजस्विनीकडनं तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळी निमित्त आपण मॅडमकडनं जाणून घेणार आहोत लक्ष्मी पूजनाविषयी, कारण लक्ष्मीपूजन स्त्री पुरुष दोघेही करतात आणि लक्ष्मी ही सगळ्यांनाच हवीशी असते, म्हणून आज लक्ष्मीचं महत्व आज आपण मेधाताईंकडनं जाणून घेणार आहोत। तसंच दीपोत्सव म्हणजे हा सण दिव्यांचा असा आणि सगळीकडे झगमगाट, चकचकाट, प्रकाशमान करणारी अशी ही दिवाळी असते। तर दिव्यांचं आणि एकंदरीतच सणाचं, या दीपोत्सवाचं आपण महत्व थोडक्यात सांगावं। नमस्कार, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि तेजस्विनीला सुद्धा शुभेच्छा। आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सव व्रतांचं खूप महत्व आहे। म्हणजे आपली संस्कृती जगामध्ये सण उत्सवांचीच संस्कृती म्हणूनच प्रसिद्ध आहे। आणि आपल्याकडे जे सण आहेत ना, हे सण हे सगळे निसर्गावर आधारलेले आणि निसर्गाविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारे असे आहेत। म्हणजे श्रावण महिना म्हटला तरी किंवा गणपती, मुळात गणपतीपासून आपले सण जास्त सुरू होतात। गणपती हा सणच असा आहे की तिथे आपल्याला मातीविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण गणपतीची पूजा करतो, पार्थिव गणपतीची पूजा। आणि का तर त्यावेळेला धान्य पेरून झालेलं असतं, लावणी झालेली असते आणि शेती संस्कृती ना आपली पूर्वापार, अजूनही खेडेगावातनं शेतीच जास्त लोक करतायत। आणि म्हणून पहिला नमस्कार कोणाला, तर गणपतीला, म्हणून गणेशोत्सव असतो। त्यानंतर मग आपल्याकडे पितरांची आठवण की ज्यांच्या खांद्यावर आपण उभे आहोत खरं म्हणजे, आणि आपल्या सामान्य कुटुंबातल्या पूर्वजांची काही कोणी बाकीचे लोक करणार नाहीत आठवण, म्हणून आपण त्यांची आठवण करायची। तो पण कृतज्ञतेचाच एक सोहळा असतो आणि तो संपला की त्यानंतर लगेच नवरात्र सुरू होते। हा नवरात्र हा मातृत्वाचा उत्सव। आणि मातृत्व म्हणजे कसं की जमिनीमध्ये बी पेरलं की ते 9व्या दिवशी उगवतं, त्यामुळे जमीन ही अपत्यवती होते। आपलं विश्व जे आहे, हे विश्व कसं आहे तर शिव आणि शक्ती यांच्या संयोगातून निर्माण झालेलं, त्यामुळे शिवशक्तीच्या संयोगातून, मिलनातून निर्माण झालेलं। म्हणून शिव हे काय आहेत, आपले जनक, आणि शक्ती म्हणजे आदिशक्ती ही आपली माता, म्हणून तिला आपण आदिमाया, आदिशक्ती, आदिजननी म्हणतो। आणि तो तिचा उत्सव, तिला आपण दुर्गा म्हणतो, जगदंबा म्हणतो। आणि ती आदिशक्तीचा जवळजवळ 12 महिने वेगवेगळ्या रूपांनी आपण
तिचं पूजन करत असतो. आणि तिसरं म्हणजे स्त्री अपत्यवती होते, त्यामुळे तिचा सन्मान आणि म्हणून नवरात्र उत्सव. आता नवरात्रानंतर दसरा झाला की सुरू लागतात आपल्याला वेध लागतात दिवाळीचे. आणि हा दिवाळी सण खूप मोठा, म्हणजे दिवाळी सण मोठा आनंदा नाही तोटा असं आपण जे म्हणतो. तर सलग 6 दिवस दिवाळी असते. वसुबारस तोही विज्ञानावर, असाच विज्ञानच त्याच्या मागे काय आहे. त्यानंतर धनत्रयोदशी, नंतर आहे नरक चतुर्दशी, आणि मग आहे लक्ष्मी पूजन, मग बलिप्रतिपदा आणि भाऊबीज. असा 6 यमद्वितीया म्हणजे भाऊबीज, असा 6 दिवसांचा हा सण. आणि तो का तर आपल्याकडे शरद ऋतूमध्ये धान्य घरी येतं. आणि धान्य घरी आल्यामुळे पहिला आपण काय करतो तर अपत्यवती भूमिदेवी म्हणून तिची आराधना, तिची पूजा. आणि त्यानंतर घरात धान्य आल्यानंतर आपोआपच धान्य आलं म्हणजे लक्ष्मी घरात आली. आणि म्हणून मग आपण तो दिव्यांचा प्रकाशाचा उत्सव, खूप मजा आणि असं सगळं दिवाळीत करत असतो. आणि म्हणून दिवाळीचा सण मग कशामुळे तर तेजाचा, प्रकाशाचा मार्ग दाखवणारा आहे तो. खरं म्हणजे तेज हे अंधार नाहीसा करणं, अज्ञानाचा अंधार नाहीसा करणं. आणि आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की जे कोणी मागे आहेत त्या मागे असलेल्यांना हात धरून पुढे आणायचं, त्यांना मदत करायची. हा त्या दिवाळीच्या दिव्याचा उत्सवाचा खरा अर्थ आहे. आणि म्हणून हा दिव्याचा उत्सव आपण खूप अगदी उत्साहाने साजरा करत असतो. त्यातले आता 2-3 दिवस तर झालेलेच आहेत. वसुबारस झाला, त्यानंतर धनत्रयोदशी झाली, नरक चतुर्दशीचा हा फार मोठा सामाजिक दृष्ट्या साजरा होणारा असा सण आहे तो. श्रीकृष्णाचं फार मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे. आणि त्यानंतर आता हा आपण साजरा करतोय तो लक्ष्मी पूजन, लक्ष्मी कुबेर पूजनाचा हा सण. आता लक्ष्मी पूजन हे आपण अमावस्येलाच करतो. आणि या वर्षीची वेळ कुठली, म्हणजे कुठल्या वेळी आपण पंचांग पाहून आपण ती वेळ निवडतो, तर तेव्हा लक्ष्मीपूजन नेमकं कुठल्या वेळी करा? लक्ष्मी बघा, नेहमी आपण अमावस्येला काही सुरुवात करत नाही, पण अश्विन अमावस्या मात्र आपण लक्ष्मी पूजन आवर्जून करत असतो. आणि ते प्रदोषकाली करतो. म्हणजे सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंतचा जो काळ आहे त्याचे 5 भाग पाडले की जो पहिला भाग त्याला प्रदोष काळ, म्हणजे 2.5 तासाचे साधारण हे असतात. त्यामुळे सूर्यास्तानंतर पहिला 2.5 तास जे आहेत त्याच्यामध्ये, त्या प्रदोष काळामध्ये लक्ष्मीची पूजा ही करायची असते. आणि या वर्षी 6:11 21 तारखेला 6:11 आणि 8:40 पर्यंत ही जी वेळ आहे, या वेळेमध्ये आपण लक्ष्मीची पूजा करायची. आता ही अमावस्येला का करतो त्याचं एक फार मोठं आणि तुम्हाला सगळ्यांना पटेल असं ते कारण आहे. आपल्याकडे बळीराजा होता. आणि हा बळीराजा खरं म्हणजे सामान्य लोकांना तो काही त्रास देत नव्हता. आणि शेतकऱ्यांच्यासाठी शेतीमध्ये त्यांनी सुधारणा केली होती. त्याचं वैर होतं ते देवांशी. देव म्हणजे काय? सज्जन. आणि सज्जन दुर्जन किंवा राक्षस आणि देव हे युद्ध प्राचीन काळापासून चालू, आता सुद्धा चालू आहेत चालू. तर बळीराजाला नेहमी सज्जनांच्या विषयी, तिथे तो त्यांच्याशी म्हणजे देवांशी हा त्याचं वैर होतं. आणि त्यामुळे एक तर शेतकऱ्यांच्या विषयी त्याच्या मनामध्ये अगदी सुखसोयी त्यांना मिळाव्या त्या दृष्टीने शेतीमध्ये सुधारणा केली होती त्यांनी. पण सगळी लक्ष्मी जी होती ना ती केंद्रित झालेली होती बळीराजाच्या खजिन्यात. म्हणजे देवदेवता सगळ्या बंदिस्त झालेल्या होत्या. आणि सज्जनांना म्हणजे देवांना असं वाटत होतं की हे सगळी संपत्ती आहे ती एका बळीराजाकडे जर कोंडून राहिलेली आहे तर ती सगळीकडे गेली पाहिजे. आणि म्हणून वामनाचा अवतार, विष्णूंनी वामनाचा अवतार घेतला. आणि मग बळीराजाच्या यज्ञामध्ये तो दान करत होता. मग तीच संधी साधली. आणि मला 3, तुम्हाला कथा माहिती आहे ती काय सांगायला नको आहे, तर त्यांनी 3 पावलं फक्त मागितली. आणि त्या ह्याच्यात बळीराजाला
पराभूत केलं. आता पराभूत झाल्यानंतर पहिलं काय केलं तर देवदेवतांना त्यांनी मोकळं केलं, त्याच्यात लक्ष्मीला मोकळं केलं. आणि मग आता लक्ष्मी मोकळी झाली म्हणजे मग तिची घरोघरी पूजा व्हायला पाहिजे. आता लक्ष्मी ह्याचा अर्थ काय तो नंतर मी सांगतेच आहे. संपत्तीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. किती त्याच्या मागे अर्थविज्ञान आहे ते लक्षात घ्या की संपत्तीचं विकेंद्रीकरण म्हणजे सगळ्यांच्या घरी लक्ष्मी गेली पाहिजे. तरच आपण बघतो की आपल्याकडे जर आता लक्ष्मी असेल तरच आपल्याला सुखसोयीनी जगता येतं आणि सगळ्या तऱ्हेचा आपल्याला आनंद घेता येतो. आणि तो दिवस जो होता ना तो अश्विन अमावस्येचा होता. आणि म्हणून आता लक्ष्मी मोकळी झालेली आहे, सर्वत्र ती राहिली पाहिजे म्हणून त्याच दिवशी तिचं पूजन करायला सुरुवात झाली. ती अश्विन अमावस्येला सुरुवात. आणि म्हणून दरवर्षी आपण तेव्हापासून अश्विन अमावस्येला तिन्ही सांजा म्हणजे थोडक्यात प्रदोषकाली देवीचं लक्ष्मीचं पूजन करत असतो. आता हे लक्ष्मीचं पूजन करत असताना कुबेराचं पण पूजन करतो. हा कुबेर कोण तर ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असं म्हटलं जातं. पुलस्त्य ऋषी एक त्यातले. त्या पुलस्त्य ऋषींचा विश्रवा हा मुलगा आणि त्या विश्रव्याचा मुलगा वैश्रवण म्हणजे त्याला कुबेर. त्याचं नाव कुबेर पण वैश्रवण सुद्धा म्हणतात त्याला. आणि त्यामुळे हा खरं म्हणजे त्यांनी खूप तपश्चर्या खूप मेहनत केली आणि विश्वरक्षण करण्याचा अधिकार त्याला खरं म्हणजे मिळाला त्याला. आणि संपत्तीचं रक्षण करण्याचा अधिकार त्यांनी मिळवून घेतला. त्यामुळे लक्ष्मी मिळवायची परंतु रक्षण करणारा कोण तर कुबेर. म्हणून रक्षण करणाऱ्या कुबेराचं सुद्धा आपण पूजन करत असतो. म्हणजे मग या दिवशी पूजन कोणाचं गणपतीचे आद्य पूजा म्हणून आपण पहिली गणपतीची पूजा इंद्रदेव आणि त्यानंतर कुबेर आणि लक्ष्मी यांची पूजा आपण या दिवशी करत असतो. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि दिवाळी विशेष भागात प्राध्यापिका मेधा सोमण यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण दिवाळी विशेष निमित्त प्राध्यापिका मेधा दामोदर सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि आज आपण खास लक्ष्मी पूजनानिमित्त बोलत आहोत. लक्ष्मी म्हणजे नेमकं काय किंवा लक्ष्मी शब्दाचा अर्थ काय? लक्ष्म्य असा खरा मूळ शब्द. ह्या लक्ष्मी ह्याचा अर्थ चिन्ह. त्याच्यापासून लक्ष्मी शब्द तयार झाला. लक्ष्मी म्हणजे स्त्री. स्त्री म्हणजेच लक्ष्मी. आणि पूर्वी ही स्त्री किंवा ही लक्ष्मी धान्याच्या रूपानेच होती आणि त्यामुळे धान्य लक्ष्मी तिला म्हणतात किंवा धनलक्ष्मी म्हणतात. तर ही लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही. लक्ष्मी याचा अर्थ स्त्री, ऐश्वर्य, संपत्ती, सौंदर्य, तेज, कांती, पावित्र्य, मांगल्य हे सगळे ह्याचा अर्थ खरं म्हणजे लक्ष्मी. म्हणजे आपल्याला जे वाटतं लक्ष्मी घरात आली तर लक्ष्मी आली म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर असतात. नुसता पैसा याला लक्ष्मी म्हटलं जात नाही. आणि मग ह्या लक्ष्मी ही इतक्या विविध प्रकारांनी आपल्याकडे असते माणसाच्या प्रत्येक माणसाच्या ठिकाणी की तिचे 8 विविध रूप आपल्याला माहिती आहेत लक्ष्मीची. म्हणजे मग ती धन रूपात असते धनलक्ष्मी, धान्य रूपात असते म्हणून धान्य लक्ष्मी, शौर्य रूपात असते म्हणून शौर्य लक्ष्मी, कीर्ती रूपात असते म्हणून कीर्ती लक्ष्मी, धैर्य रूपात असते म्हणून धैर्य लक्ष्मी, विजय रूपात असते म्हणून विजय लक्ष्मी, विद्या ही लक्ष्मीच आहे त्यामुळे विद्येच्या रूपात असते ती विद्या लक्ष्मी, आणि राज्याच्या ह्याच्यात असते राजकारणी लोक असतात सत्ताधारी तर राज्याच्या रूपात असते ती राज्यलक्ष्मी. असे 8 प्रकारच्या अष्टलक्ष्मी ह्या अस्तित्वात असतात आणि ह्या आपल्याला दिसतात. म्हणजे साहित्याच्या क्षेत्रात म्हटलं तर इतकी विद्यावान माणसं आपल्याला दिसतात. आता दुर्गा भागवतांसारख्या
एखाद्या, मग त्या विद्यालक्ष्मी आहे. अशा तऱ्हेने शौर्य लक्ष्मी, झाशीची राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर, म्हणजे ह्या झाशीची राणी तर लहान मुलाला घेऊन लढायला गेलेली आहे, म्हणजे ही शौर्य लक्ष्मी आहे. अहिल्याबाईंचं सुद्धा शौर्य लक्ष्मी आहे, तशा धैर्य लक्ष्मी. किती संकट त्यांच्यावर आली, केवढी तरी संकट, पण त्या प्रत्येक संकटाला तोंड देत त्यांनी राज्य केलेलं आहे. आणि त्यामुळे धैर्य लक्ष्मी म्हणायची ती अशा अहिल्याबाई होळकर. तर अशा तऱ्हेने आपल्याला लक्ष्मीचे सुद्धा ही रूप बघता येत असतात. अलक्ष्मी सुद्धा काही लोक म्हणतात किंवा असा काही प्रघात आहे, खरंच अलक्ष्मी असते का? आहे. अलक्ष्मी म्हणजे थोडक्यात काय आहे की लक्ष्मीची ही मोठी बहीण. अच्छा. आणि एक आपल्याकडे अशी एक समजूत आहे म्हणा, किंवा आपल्या एक प्राचीन काळापासूनचा एक कल्पना आहे की समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनात पहिलं जर काय बाहेर आली असेल तर ती अलक्ष्मी आली, अलक्ष्मी बाहेर आली. आणि ही अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण. ही अलक्ष्मी म्हणजे काय तर अस्वच्छता, दारिद्र्य, आळस, अंधश्रद्धा, असूया, द्वेष, मत्सर, कलह, भांडण, हे सगळं जे आहे ना म्हणजे अलक्ष्मी. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की अलक्ष्मी बाहेर जाऊ दे. म्हणजे आता श्री सूक्तात सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की क्षुत पिपासा मलाम ज्येष्ठाम अलक्ष्मी नाशयाम्यहम. म्हणजे क्षुधा आणि तहान, भूक अशा तऱ्हेचं जिच्याकडे आहे, म्हणजे सतत क्षुधा याचा अर्थ भूक लागलेली आहे, सगळ्याच्याच प्रकारची भूक. आज माणसाला अनेक प्रकारची भूक असते आणि ती पुरीच होत नाही. तर असं ज्या ठिकाणी आहे अशी तुझी मोठी व्यंजष्ठाम ती पहिल्यांदा मी नष्ट करतो किंवा नाहीशी करतो. आणि अभूतीम असमृद्धींच सर्वान निर्णोदम हे गृहात. माझ्या घरातून हे अभूती म्हणजे अकल्याण, असमृद्धी, हा जो काही कलह किंवा हे सगळं माझ्या घरात हे बाहेर जाऊ दे. पहिलं माझ्या घरात बाहेर जाऊ दे आणि ते बाहेर गेलं त्यानंतर मग लक्ष्मी यावी. म्हणून आपल्याकडे बघा अलक्ष्मी, या अलक्ष्मीचं वाहन काय तर गाढव आणि तिचं शस्त्र काय तर झाडू. आपल्याकडे झाडूची पूजा करतात, ती त्यामुळे करतात. अलक्ष्मीचं शस्त्र झाडू आहे आणि म्हणून पहिल्यांदा झाडूची पूजा करायची. आणि मग आपल्याकडे पद्धत आहे बघा, आणि आता सुद्धा चालू ह्याच्यात की दिवाळी आली की त्याच्या आधी स्वच्छता आपण करतो. ही स्वच्छता कशाला तर अभूतीम असमृद्धीम च सर्वान निर्णुदमे गृहात. माझ्या घरातून हे सगळं जाऊ दे. मग स्वच्छता काय, मग घरातली अडगळ नाहीशी करायची, घरातलं जुनं पानं असेल ते बाहेर द्यायचं आणि सगळं नवीन काही काही वस्तू खरेदी करतो. मला नेहमी असं वाटतं की हे सगळं आपण करतो अस्वच्छता, मनाची अस्वच्छता करायला पाहिजे. खरं म्हणजे दिवाळी सण जर प्रकाशाचा आहे एवढा मोठा, तर मनात असूया, द्वेष, मत्सर, राग, अहंकार आणि राग आहे, माझं 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 ममत्व, हे सगळे जे दुर्गुण आहेत ना, हे सगळे दुर्गुण म्हणजे ती अलक्ष्मी. खरं तर ते सगळे पहिल्यांदा काढून टाकायला पाहिजेत. आणि ते काढून टाकायचे आणि त्यानंतर मग आपण लक्ष्मीची पूजा, म्हणजे आता लक्ष्मीची पूजा करताना पहिल्यांदा एक मनाशी निश्चय करायचा की माझे जे दुर्गुण आहेत ते सगळे दुर्गुण मी काढून टाकेन आणि आता मी लक्ष्मीची पूजा करतो. लक्ष्मीची प्रतीकं पण असतात, ती कोणती आणि त्यांचे अर्थ त्यानुसार थोडंसं सांगा. लक्ष्मीची प्रतीकं म्हणजे पहिलं म्हणजे लक्ष्मी कमलासनावर बसलेली आहे, म्हणजे कमळ हे तिचं एक प्रतीक आहे. स्वस्तिक प्रतीक आहे, रांगोळी, हत्ती म्हणजे ही बिल्वफळ, हे सगळी तिची प्रतीकं आहेत. आता आपण जर हत्ती बघितलं तर हत्ती खरं म्हणजे समुद्र मंथनातून हत्ती ऐरावत हत्ती सुद्धा बाहेर आलेला आहे. आणि त्यामुळे हत्ती हे कसं आहे वैभवाचं प्रतीक आहे. हत्ती हे वैभवाचं प्रतीक आहे आणि लक्ष्मीचं ते एक तिचं प्रतीक आहे. त्यामुळे लक्ष्मी येते ती
हत्ती असतो तिच्या बरोबर, गजांत लक्ष्मी आपण तिला म्हणतो, म्हणजे वैभव सगळं येत आहे. तर त्यामुळे हत्ती प्रतीक आहे. रांगोळी तर मांगल्याचं, प्रसन्नतेचं प्रतीक आहे. आणि घराच्या बाहेर रांगोळी काढतो, देवासमोर रांगोळी काढतो. तुळशी वृंदावन असेल तर तुळशी, हे पूर्वीपासूनची प्रथा आहे. ही रांगोळी कशासाठी, तर एक तर रांगोळीनी बिंदू जोडतो आपण, मनाचं मन जोडणं हा एक तर आहे. आणि रांगोळीनी प्रसन्नता वाढते, घराची प्रसन्नता, असमंत प्रसन्न होतो. रंग इतके आकर्षक, डोळ्याला आकर्षक रंग बघितल्यावर आनंद वाटतो, प्रसन्न वाटतं. त्यामुळे रांगोळी हे तिचं एक प्रतीक आहे. बिल्व फळ आहे, बिल्व फळ म्हणजे बेलाचं फळ. आणि पूर्वी बिल्व फळ म्हणूनच देत होते, पण बिल्व फळ कालांतराने हळूहळू श्रीफळ, आणि त्यामुळे बिल्व फळाची जागा श्रीफळाने म्हणजे नारळाने घेतलेली आहे. म्हणजे मग यज्ञ असेल तर यज्ञामध्ये काय अर्पण करायचं यज्ञाला, श्रीफळ. कोणी माणूस आला त्याचा सन्मान करायचाय, श्रीफळ. देवतेला काही अर्पण करायचंय, श्रीफळ. त्यामुळे श्रीफळ म्हणजे नारळ ते आपण एक देत असतो. लक्ष्मीचं आणखी प्रतीक मुख्य म्हणजे कमळ. आता हे कमळ बघा, खरं चिखल्यात उगवतं, पण ते चिखल्यात उगवत असलं तरी त्या कमळावर एकही चिखल्याचा कुठे थेंब सुद्धा राहत नाही, अवशेष राहत नाही. म्हणजे ते इतकं निरागस, इतकं निष्पाप, पवित्र, मंगल असतं. मग आपल्या घरात येणारी ती कमळामध्ये बसलेली लक्ष्मी, मग आपल्या घरातली लक्ष्मी सुद्धा कशी पाहिजे, पवित्र पाहिजे, निरागस पाहिजे, निष्पाप वृत्तीने, आपण जे कोणतंही पाप न घडता अशी लक्ष्मी आपल्या घरात आली पाहिजे. आणि ह्यासाठी पूर्वीच्या काळापासून श्री सुक्तात तर खूप काही याबद्दल सांगितलंय की कसं पाहिजे आपल्याला. म्हणजे त्या काळातली उच्च संस्कृती आपल्याला, म्हणजे संस्कृतीची श्रीमंती आपण म्हणतो, ते आपल्याला दिसून येतं की लक्ष्मी हवी, पण ती लक्ष्मी सुद्धा कशी हवी, तर देणारा आणि घेणारा समाधानी पाहिजे. देतानाही मोठ्या मनाने द्यावं आणि घेणारच शोषण होणार नाही अशा रीतीने, आणि घेणाऱ्यांनी सुद्धा असंच घ्यावं की देणाऱ्याकडनं लुबाडणूक होणार नाही. म्हणजे हे जे आहे ना, हे लक्ष्मीच्या काय म्हणतो विचार करताना आपल्याला कमळामध्ये राहणारी प्रतीक आहे कमळ हे, आणि ते निरागसतेचं, निष्पापतेचं, पवित्र मंगलतेचं ते प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या घरात येणारी लक्ष्मी ही आपण कायम लक्षात ठेवावं की ती लक्ष्मी ही कष्टाचीच असावी. कारण लक्ष्मीला काय आवडतं, कष्ट आवडतात, प्रामाणिकपणा आवडतो, नीतीने राहणारी माणसं आवडतात. लक्ष्मी कुठे राहते, प्रयत्ने श्री वसती. लक्ष्मी राहते ती प्रयत्नात राहते, कष्टाच्या ठिकाणी राहते, नीतीने राहणाऱ्या, प्रामाणिकपणाने राहणाऱ्या माणसांच्या ठिकाणी लक्ष्मी राहत असते. लक्ष्मीची रूप पण वेगळी आहेत, जसे प्रतीक तुम्ही वेगवेगळी सांगितली तशी लक्ष्मीची रूप कोणती आहेत? आता आपण मगाशीच लक्ष्मीची रूप बघितली. अष्टलक्ष्मी म्हणजे धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, कीर्तिलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी, नंतर विद्यालक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी, अशी ही 8 लक्ष्मीची रूप. आणि ती आपल्याला आत्ताच्या काळात सुद्धा आपल्याला दिसतात की म्हणजे विद्येच्या क्षेत्रात काम करणारी माणसं, म्हणजे विद्या वेगळी आणि लक्ष्मी वेगळी असं नाहीये. आपण सरस्वती म्हणतो, मग आता सरस्वती, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी आदिशक्तीचीच ती रूप आहेत. आणि त्यामुळे सरस्वती असली तरी तिथे लक्ष्मीच आहे, ती विद्यालक्ष्मी आहे. तर अशी प्रत्येक ठिकाणी शौर्य गाजवणाऱ्या, आज तर आपल्याकडे महिला इतके शौर्य गाजवणाऱ्या विविध क्षेत्रात आहेत. आणि रोज म्हणजे किती स्वतःची ओढाताण होते खरं म्हणजे संसार सांभाळायचा, घरात गृहिणी पद आहे म्हणून घरातलं सगळं सकाळ संध्याकाळ जेवण खाण ते करायचं, मुलाबाळांचं करायचं, सासू सासरे असतात त्यांचं करायचं. आणि पुन्हा आलेली पाहुणे, आपली संस्कृतीच अशी आहे की आपण कुलूप नाही लावणार, येणाऱ्या माणसाला येऊ नको असं कधीच नाही म्हणणार. येतोय ना, चला आम्ही जेवतोय त्याच्यात तुम्ही जेवा, काय जे आहे येणारा सुद्धा अपेक्षा करत नाही. पण आपण
आतिथ्य करत असतो पाहुण्याचं. म्हणजे ह्या सगळं सांभाळून सुद्धा आज आत्ताच्या काळातल्या स्त्रिया अर्थार्जन करतात. मग त्या सुद्धा लक्ष्मीचंच रूप आहे, ते सुद्धा लक्ष्मीचंच रूप आहे. आणि त्यामुळे लक्ष्मी अशी सगळ्या रूपात आपल्याला वावरताना दिसत असते. नक्कीच बरंच लक्ष्मीविषयी जाणून घ्यायचंय. आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि प्राध्यापिका मेधा सोमण यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दिवाळी विशेष भागात आपण प्राध्यापिका मेधा सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. आज लक्ष्मीपूजनाविषयी, लक्ष्मीविषयी आपण जाणून घेत आहोत. मेधाताई, आता संपत्ती विपत्तीची कथा आपण मगाशी बोलत होतो, तर ती थोडीशी आमच्या प्रेक्षकांनाही कळावी अशी इच्छा आहे. संपत्ती विपत्ती म्हणजे थोडक्यात लक्ष्मी आणि अलक्ष्मीची कथा. ह्या दोघी बहिणी ह्या एक दिवस गप्पा मारित होत्या आणि गप्पा मारता मारता दोघी एकमेकींशी वादावादी सुरू झाली आणि वादावादीमध्ये शेवटी दोघी भांडायला लागल्या की श्रेष्ठ कोण. संपत्ती म्हणाली, सगळेजण माझीच इच्छा करतात आणि त्यामुळे मी श्रेष्ठ आहे. आणि विपत्ती म्हणजेच थोडक्यात अलक्ष्मी म्हणाली, नाही, ज्या ज्या वेळेला मी असते त्यावेळेला लोक अत्यंत प्रामाणिकपणे राहून खूप मेहनत करतात आणि त्यामुळे मीच श्रेष्ठ आहे. आणि मग शेवटी त्या दोघी भांडता भांडता ब्रह्मदेवाकडे गेल्या आणि ब्रह्मदेवाला सांगितले की आमचं भांडण आता असं असं आहे, सोडवा. ब्रह्मदेव म्हणाला, ठीक आहे, मी सांगू का, पृथ्वीवर एक भारत नावाचा देश आहे आणि त्या भारत देशामध्ये मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी बरेच विद्वान लोक आहेत, पण एक विद्वानांचा मी तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी तुम्ही जा, ते तुम्हाला बरोबर मार्गदर्शन करतील. त्याप्रमाणे त्या पृथ्वीवर दोघी जणी येतात, पृथ्वीवरून भारत देशात येतात आणि भारत देशात आल्यानंतर त्यांना ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे त्या जातात. ते जिनदास नावाचे एक विद्वान गृहस्थ त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर सांगतात, ते म्हणतात बसा. नाही नाही, आम्ही बसणार नाही, आमचं भांडण सोडवा. मग संपत्ती सांगते, मी संपत्ती, मी लक्ष्मी, आणि मी तुमचं काय भांडण आहे ते विचारतात. मग ती म्हणते की आम्ही जरी दोघी बहिणी असलो तरी मी संपत्ती, मी लक्ष्मी आणि मी श्रेष्ठ आहे, मलाच सगळेजण माझीच इच्छा करतात, मीच छान आहे, मीच सुंदर आहे. तर बरं म्हणाले. मग विपत्ती म्हणजे अलक्ष्मी म्हणते, नाही, मी ज्या वेळेला ज्याच्या घरी असते त्या वेळेला लोक खूप मेहनत करतात, प्रामाणिकपणे वागतात, नीतीने वागतात, त्यामुळे मीच हवी असते सगळ्यांना. आणि पुन्हा ती सांगते, जर का तुम्ही माझ्या विरोधात जर बोललात तर मी तुमच्याकडे ठाण देऊन राहीन. आणि संपत्ती म्हणते, तुम्ही माझ्या विरोधात बोललात तर मी लगेच निघून जाईन. असं दोघी जणी बोलतात आणि जनदासांना प्रश्न पडतो. पण जनदास खूप चतुर आहेत, बुद्धिमान आहेत, विद्वान आहेत, प्रचंड वाचन असलेले असे ते गृहस्थ. त्यांनी सांगितले, ठीक आहे, बसताय का? नाही नाही, आम्ही नाही बसत. बरं, मग आता ना तिकडे एक झाड आहे, तर त्या झाडाशी जायचं, झाडाला हात लावायचा आणि नुसतं नाही परत यायचं, झाडाला स्पर्श झाला पाहिजे, त्या झाडाला स्पर्श करा आणि त्यानंतर परत दोघी जणी या. त्यांना थोडा विचार करायला वेळ मिळाला. थोडक्यात काय, त्यांनी तिथे जायला सांगितलं आणि मग दोघी जणी आल्या. आल्यावर अशा दोघी उभ्या. त्याबरोबर पहिल्यांदा विपत्तीला म्हणाले की, विपत्ती, तू ना इथून जात होतीस ना तेव्हा तू इतकी सुंदर दिसत होतीस. आणि त्यानंतर लक्ष्मीला म्हणाले, अगं तू येत होतीस ना त्यावेळेला तू सुंदर दिसत होतीस. दोघी जणी समजल्या काय ते आणि त्यामुळे दोघीही त्यानंतर तिथून गेल्या. कथा दंतकथा असेल कदाचित किंवा काही असेल, पण आत्ताच्या काळामध्ये तरुण मुलांना असं वाटेल, अरे काय ही दंतकथा, पण यातनं घेण्यासारखं काय आहे. एक तर सांगणाऱ्याचं चातुर्य दोघींनाही दुखावलं नाही, परंतु ज्या वेळेला
अलक्ष्मी किंवा विपत्ती एखाद्या माणसांच्या घरामधून जाते त्यावेळेला त्याला आनंद होतो. आणि ज्या वेळेला लक्ष्मीची पावलं घरामध्ये शिरतात, लक्ष्मी घरात येते, त्यावेळेला घरातल्या सगळ्यांना आनंद होतोच. त्यामुळे अशी ही संपत्ती विपत्तीची कथा आपण मुद्दाम ही लक्षात का ठेवावी, तर आपल्या वागण्यात सुद्धा असंच पाहिजे की विपत्ती, संकट किंवा अलक्ष्मी काही वेळेला आपल्या हातून सुद्धा काही प्रमाद घडतात, परंतु निराश व्हायचं नाही. म्हणजे कधी असूया, द्वेष, मत्सर आणि अशा कारणांनी संघर्ष होतो, भांडणं होतात, कलह होतो, राग येतो, त्यामध्ये काही वेळेला संकट येतात. पण संकट आली म्हणजे निराश व्हायचं नाही. त्या संकटात सुद्धा जर का मेहनत करत राहिलं, प्रामाणिक मेहनत आणि अतिशय म्हणजे नीतीने वागणं, एकाग्रतेने आपलं काम करणं, तर निश्चितपणे आपल्याला यश मिळतं, आपल्या ध्येयापर्यंत आपण जातो. आणि ज्या वेळेला लक्ष्मी आपल्या घरात येते त्यावेळेला सुद्धा अहंकार असता कामा नये. लक्ष्मीला अहंकार आवडत नाही. लक्ष्मी कुठे राहते तर प्रयत्नात राहते. मग असे मी सांगितलं, प्रयत्ने स्त्री वसती, तेव्हा प्रयत्नात लक्ष्मी राहते. म्हणून कष्ट जिथे आहेत, प्रामाणिक कष्ट आणि मेहनत, ध्येय, एका ध्येयाकडे लक्ष ठेवून नीतीने वागणं जिथे आहे तिथे लक्ष्मी राहतेच. आणि त्यामुळे अशा लक्ष्मीच्या मुळे आपल्याला आनंद आणि समाधान मिळत असतं. म्हणून आपण अशा कथा ज्या आहेत त्या कथांचा मुद्दाम त्यातलं काय बोध आहे तो बोध आपण घ्यायचा असतो. नक्कीच. आता सगळे व्यावसायिक असू दे किंवा आपले कलाकार मंडळी असू दे, सगळं चोपडा पूजन करतो किंवा वही पूजन करतो. कारण आपण कलाकार सुद्धा नोंदी ठेवतो, कुठे कुठे आपण कार्यक्रम केला, कोणी कुठल्या संस्थेने आपल्याला आमंत्रित केलं होतं. आणि सगळे व्यावसायिक तर सगळा हिशोब त्या वहीत लिहितात. आणि लक्ष्मीपूजनाची वही पूजनाची एक फार मोठा सोहळाच असतो. तर त्याविषयी थोडंसं छान अशा त्या लाल रंगाच्या वह्या असतात. लक्ष्मी पूजन आपण ज्यावेळेला संध्याकाळी करत असतो, घराघरातून असतं ते लक्ष्मी, गणपती, त्यानंतर कुबेर वगैरे याचे फोटोची किंवा मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करतो आपण. नैवेद्य दाखवतो. मला ह्यांचा नैवेद्य गुळ खोबरं किंवा धने वगैरे बत्तासा ह्या नैवेद्य आपण अर्पण करत असतो. परंतु व्यावसायिक जे आहेत, व्यापारी वर्ग, ह्या व्यापारी वर्गाचं नवीन वर्ष म्हणजे विक्रम संवत, हा विक्रम संवत हा बलिप्रतिपदा म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरू होणार असतो. आणि त्यामुळे त्या वेळेला त्याच्यासाठी म्हणून ही आदल्या दिवशी तयारी असते. मग ते चोपडा पूजन म्हणजे वही पूजन करतात. मग त्या वहीमध्ये लक्ष्मी, सरस्वती, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिघींचेही फोटो असतात. आणि मग नाणं वगैरे लावतात. हळद, कुंकू, गंध, अक्षता, फुलांनी त्या वहीची पूजा, त्यांच्या ज्या वह्या असतात. आणि त्याच्यावर त्या दिवशीला ते फक्त काही जे सुरुवात असेल ती सुरुवातीचं काही अक्षरं लिहितात, ओम शुभम भवतु वगैरे वगैरे असं. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून त्यांचं आर्थिक वर्ष सुरू झालेलं असतं. आणि म्हणून हे जे चोपडा पूजन म्हणजे वही पूजन हे त्या दिवशी केलं जात असतं. त्याला महत्व एवढं की दुसऱ्या दिवशीची तयारी, धंद्याची सुरुवात, व्यवसायाची सुरुवात करायची तर त्या दिवशी घेऊन बसलाय आणि वहीचं सगळं बघतोय असं नाही, तर आदल्या दिवशी सगळं तयार. आणि म्हणून ती सगळी छान, आणि आपण ते बघतो अनेक ठिकाणी, तर तशी ती करत असतात. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि दिवाळी विशेष भागात प्राध्यापिका मेधा सोमण यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण दिवाळी विशेष कार्यक्रमात मेधा सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधा ताई, मगाशी आपण स्त्री सुक्ताबद्दल थोडक्यात बोललो, पण मला वाटतं स्त्री सुक्ताचं विश्लेषणात्मक थोडंसं तुम्ही बोलावं, कारण स्त्रीबद्दल नेमकं काय आहे ते थोडं उलगडून आमच्या प्रेक्षकांना सांगा. स्त्री सुक्त हे ऋग्वेदामधलं
5व्या मंडलामधलं सुक्त आहे. आणि ह्या श्री सुक्तामध्ये 15 ऋचा आहेत आणि 16वी ऋचा ही फलश्रुतीची आहे. आणि या श्री सुक्ताला जोडूनच लक्ष्मी सुक्त म्हणण्याची पद्धत आहे. ह्या श्री सुक्तामध्ये श्री म्हणजे मगाशीच म्हटलं, श्री म्हणजे लक्ष्मी थोडक्यात, म्हणजे सगळे प्रकारे आपण बघितलेले आहेत. तर ह्या श्री सुक्तामध्ये आपल्याकडे पहिल्यापासूनची कृषी संस्कृती आहे, शेती संस्कृती आहे. त्यामुळे ह्या श्री सुक्तामध्ये जे आनंद, कर्दम, चिखलीत आणि इंदिरा सुत हे 4 ऋषी आहेत. या ऋषींनी हे सुक्त रचना केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी देवीला प्रार्थना केली, लक्ष्मीला, श्रीला. पण ह्या श्री सुक्ताचे देवता 2 आहेत. एक म्हणजे अग्नी आणि एक म्हणजे लक्ष्मी. आता अग्नी का, तर लक्ष्मी म्हणजे आपल्याकडे पूर्वापार अशी एक प्राचीन काळामध्ये समजूत होती की सगळ्या देवता आकाशात राहतात. मग आता मी जर एखादं काही दिलेलं असेल किंवा तुम्ही कोणी जरी काही अर्पण केलेलं असेल, मग ते त्या देवतेपर्यंत कसं पोहोचणार? म्हणजे मग अग्नीच्या साह्याने ते द्यायचं. म्हणजे मग यज्ञ केलेला असायचा किंवा अग्नी प्रज्वलित झाला की त्याच्या ज्वाळा वर जातात आणि त्या ज्या वर जातात मग धूर जातो, तर त्या वरपर्यंत जातात. म्हणजे त्या देवतेला आपण जे काही हवन केलं असेल ते सगळं देवतेपर्यंत पोहोचतं, अशी एक प्राचीन समजूत होती. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट सांगताना हे 4ही ऋषी आनंद, कर्दम, चिखलीत, इंदिरा सुत, तर हे सगळे सारखे त्या देवीला प्रार्थना करतायत की ताम आव जातवेद. जातवेद म्हणजे अग्नी. तर हे अग्निदेवा तू आता तिला आमंत्रण कर. कोण ती? तर लक्ष्मी अनपगामिनी. आता ही अनपगामिनी लक्ष्मी, आपण म्हणतो की लक्ष्मी चंचल असते, परंतु हे श्री सुक्ताचे ऋषी एक प्रार्थना लोकांसाठी करतात, ते सामान्य लोकांसाठी, की लक्ष्मी माझ्या घरात आली पाहिजे. ती कशी? अनपगामिनी. गम गच्छती म्हणजे जाणे, अपधिक गम अपगच्छती म्हणजे दूर जाणे, आणि न अपगच्छती म्हणजे दूर न जाणे. मग अपगामिनी दूर जाणारी आणि अनपगामिनी म्हणजे दूर न जाणारी, म्हणजे कायम कशी पाहिजे? माझ्याच घरात ती राहिली पाहिजे. आता शेतकरी लोकांचं सगळं काही जीवन आहे ते त्या पावसावर असतं. पाऊस चांगला पडला, वेळेवर पडला आणि काही मुबलक, आणि पुन्हा पिकाला कसल्याही तऱ्हेचं काही दुसऱ्या काही म्हणजे कीड लागणं, अमुक तमुक असं जे आहे ते जर नसेल तर पीक चांगलं येतं, मुबलक येतं. आणि मग असं मुबलक पीक 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष म्हणजे आलं लागोपाठ, तर लक्ष्मी त्यांच्या घरात धान्य रूपानी आणि मग धनरूपानी राहते. आणि म्हणून ते सतत प्रार्थना करतायत की माझ्याकडची लक्ष्मी कशी पाहिजे? तर अनपगामिनी, माझ्याकडे कायम टिकणारी लक्ष्मी पाहिजे, स्थिर लक्ष्मी पाहिजे. दुसरं आणखी ते सांगतायत, आणखी एका श्लोकात म्हणतायत, कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रियम वासय मे कुले मातरम पद्म मालिनी. आता हे कर्दम याचे अर्थ 2 होतात. एक कर्दम म्हणजे चिखल आणि दुसरा कर्दम याचा अर्थ कर्दम ऋषी. आता हे कर्दम ऋषी हे शेती तज्ञ पण होते आणि त्यामुळे शेतीमध्ये काही जर चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन मिळालं तर शेतकऱ्याला खूप आनंद, आणि त्याला मार्गदर्शन मिळालं की मुबलक पीक येऊ शकतं. म्हणून काय प्रार्थना करतायत? कर्दमेन प्रजाभूता. आता कर्दम चिखल याचा अर्थ तो बघूया आपण. जी आपण भेगा पडलेली जमीन बघतो आणि त्या वाहिन्यांवरनं दिसते आपल्याला की शेतकरी काळजी करतोय, आकाशाकडे बघतोय आणि निराश झालेला. भेगा पडलेल्या जमिनीत कधीच धान्य उगवत नाही. म्हणजे जमीन कशी पाहिजे? ओली पाहिजे, म्हणजे पावसाची पाहिजे, पाऊस पडलेली पाहिजे. आणि त्यामुळे पाऊस असलेली म्हणजे कशी? चिखलाची जमीन. चिखल असेल तर त्याच्यामध्ये बी पेरलं की उगवतं आणि ते अंकुरलं की त्यानंतर मग ती लावणी वगैरे सगळं काही जे सोपस्कार आहेत ते केले जातात आणि त्यामुळे पीक चांगलं येतं. म्हणून कर्दमेन प्रजाभूता, कर्दमामुळे, चिखलामुळे माझी ही भूमी ही अपत्यवती होते आणि म्हणून माझ्या घरामध्ये
हा चिखल पाहिजे. आणि दुसरं आणखी ते म्हणताय की ही जी पद्ममालिनी पद्मा गळ्यात घातलेली, म्हणजे गळ्यामध्ये ह्याच्या माळा घातलेली, कमळांच्या माळा, किंवा एरवी पीक तयार होत आलं ना आणि त्याच्यावर सूर्यास्ताच्या वेळेला जर किरण पडले की असे छान चकाकतात आणि त्यामुळे सोनेरी दिसतात. त्यामुळे सुवर्णमयी अशी ती लक्ष्मी माझ्या घरात असावी. आणि दुसरं म्हणजे कमळ कुठे असणार आहे? जलाशय. म्हणजे किती दूरदृष्टीने म्हणताय की जलाशय म्हणजे माझ्या घराच्या बाजूला काय पाहिजे? जलाशय. आता आपण बघतो विहिरी खोदल्या जातात, पाणी नसेल तर विहिरी खोदायच्या आणि विहिरीत पाणी मिळतंय का? आणि जलशिवार योजना नव्या काळात आता आखल्या जात आहेत. म्हणजे म्हणजे कशासाठी? तर पाऊस नाही पडला तर ते जे साठवलेलं पाणी असेल त्या साठवलेल्या पाण्यातनं शेती करता येईल. आणि म्हणून ह्या लक्ष्मीला त्या सतत सांगतायत की माझ्या घरी तू राहा आणि माझ्या घरी राहा. मग त्यामुळे काय होईल? चिखलयुक्त जमीन, त्याच्यातून धान्य मिळेल आणि कमळं असतील तर जलाशय असेल. म्हणजे कसं चित्र डोळ्यासमोर येतं ना की शेती चांगली हिरवीगार शेत झाले, इकडे घर आहे, तिकडे एक तलाव आहे, तलावात सुद्धा कमळं आहे, ती कमळं सुद्धा निरागस निष्पाप, म्हणजे सगळं वातावरण प्रसन्न असं पाहिजे असं ते मागतायत. आणि परत मातरम माझी आई, आणि त्यामुळे आई जर माझ्या घरात राहिली, लक्ष्मी राहिली की आपोआप मुलगा आला की मुलाच्या पाठोपाठ आई येणारच. म्हणून कर्दम ऋषींना सांगतायत की तुम्ही या ठिकाणी राहा आणि कर्दम म्हणजे चिखल असावा. तेव्हा अशा तऱ्हेचं वर्णन हे श्रेयम वासय मे कुले मातरम पद्ममाली, ही श्री म्हणजे संपत्ती, लक्ष्मी, धान्य लक्ष्मी माझ्या घरात राहायला पाहिजे. हे त्यांनी म्हणजे मेहनत करण्याची किती वृत्ती त्या काळामध्ये होती आणि प्रत्येक गोष्ट मेहनतीनेच मिळवायची. हे त्या काळातलं एक हे आपल्याला स्त्री सुक्तातनं दिसून येतं. अशी उच्च संस्कृती आपल्याला या स्त्री सुक्तात दिसते. आता दिवाळी आहे तर मला वाटतं संदेशही तुम्ही द्यावा, कारण दिवाळीला खूप आतषबाजी होते आणि सगळं प्रदूषण वगैरे होतं. दिवाळी कशा प्रकारे साजरी करावी हे जसं पूर्वी लोकांनी संस्कृतीमध्ये सांगून ठेवलं आहे, जे तुम्ही आत्ताच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांसमोर मांडलं, तरी तुमचा दिवाळी साजरी करण्याचा कसा मानस असतो किंवा कशा प्रकारे दिवाळी साजरी करावी याविषयी आपण तरुणांना मार्गदर्शन करूया. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, प्रकाशाचा सण आहे, आनंदाचा सण आहे. त्यामुळे एक तर तरुणांनी कसल्याही बाबतीत म्हणजे स्पर्धा खूप आहेत आणि ताणतणाव पुष्कळ आहेत, त्यामुळे काही वेळेला नैराश्य येण्याची शक्यता असते. पण नैराश्य तरुणांनी येऊ द्यायचं नाही, कारण हा प्रकाशाचा सण साजरा करत असताना सतत ध्येयाकडे तो लक्ष ठेवलं तर ध्येय साध्य करण्यासाठी म्हणून जी प्रामाणिक मेहनत करावी लागेल ती प्रामाणिक मेहनत कदाचित एखाद्याला जास्त करावी लागेल, एखाद्याला कमी श्रमात मिळेलही, पण दरवेळेला कमी श्रमात मिळेल असं नाहीये. त्यामुळे प्रत्येक वेळेला एकाग्र मनाने चिकाटी जिद्द हे सगळे गुण आपल्यात आले पाहिजेत. आणि अलक्ष्मी ही जी मगाशी म्हटलं अस्वच्छता किंवा अंधश्रद्धा, जो राग, कलह, अहंकार, द्वेष, मत्सर हे सगळं मनातलं काढून टाकायचं आणि अतिशय निर्मळ आणि अशा निरागस वृत्तीने आपण दुसऱ्याशी वागताना ह्या तऱ्हेने वागलं तर दुसराही आपल्याशी आपोआपच चांगला वागतो. आणि भांडणं, संघर्ष हे टाळायला पाहिजेत. काही वेळेला तरुणांना काही आर्थिक टंचाईला तोंड द्यावं लागतं अनेकांना. तर या काळामध्ये जर का मजा करायचीच आहे, सुट्ट्या असतात, तर ह्या सुट्टीच्या काळामध्ये तरुणांनी जर का काही थोडंसं काम करायचं ठरवलं, रांगोळ्या काढणं, आता घराघरातून, घराच्या बाहेर, सोसायट्यातून, संस्थांमधून रांगोळ्या काढल्या जातात. ह्या जर रांगोळ्या काढायला लागलं तर एक तर आपल्याला आनंद आहे, पण त्या इतरांना आपण आनंद आणि त्यातनं सुद्धा प्राप्ती आपल्याला थोडीफार होऊ शकते. तोरणं लागतात घरामध्ये, किती सगळ्यांना तोरणं हवी असतात, हो, आकाशकंदील, पण त्या रंगरंगोटी करता येते ना ही सगळी. म्हणजे किती छोटं काम
परंतु ते जर सातत्याने आपण करत राहिलं तर थोडाफार हातभार अर्थार्जन होऊ शकतं. काही वेळेला कॅटरिंगचे म्हणजे रेसिपी करण्याचे विविध आता आणि मुलींना सगळ्यांना आवड निर्माण झालेली आहे. तर कोणाला मदत हवी असेल तर 1 तास 2 तास मी जाऊ शकतो आणि त्याच्यातून सुद्धा आनंद नवीन शिकायला मिळतं. आणि दुसरं म्हणजे काही प्राप्ती सुद्धा थोडीफार अशी लघु उद्योजकांना हा वाव जास्त असतो. माळा तयार करणं किंवा असं सगळं. तर हे सगळं तरुणांनी मुद्दाम करावं. दुसरी गोष्ट म्हणजे मजा करायची, पण ती मजा करत असताना ध्वनी प्रदूषण टाळायला पाहिजे. डीजे लावायचा, जोराजोरात नाचायचं आणि मग काय होतं, शेजारी पाजारी किंवा आजूबाजूला कोणी आजारी असतो, कोणी वृद्ध माणसं, कोणी अभ्यास करणारी मुलं असतात, या सगळ्यांना त्रास होत असतो. म्हणून डीजे लावताना सुद्धा फार काळजी घ्यायला पाहिजे. आणि फटाके, एवढे मोठ्या मोठ्याने फटाके नको त्या वेळेला, तर ते सुद्धा फटाके टाळायला पाहिजे. आणि जलप्रदूषण हे सगळं निर्माल्य घ्यायचं, कुठेतरी पाण्यात टाकायचं, त्याच्याऐवजी निर्माल्य कलश ठिकठिकाणी ठेवलेले आहेत. ग्रामपंचायत असू दे, नगरपालिका असू दे, महानगरपालिका असू दे, सगळे आता काळजी घेतात. आपण त्या ठिकाणी टाकावं. दुसरा कोणी टाकत असेल कुठे काही तर आपण त्याला सावध करावं, सांगावं गोड बोलून. उर्मटपणे बोललं तर ऐकणार नाही कोणी. म्हणून अगदी म्हणजे नम्रपणे जर सांगितलं तर ते ऐकतात. आणि म्हणून ह्या तरुणांना एक सतत की प्रचंड मेहनत आता करावी लागणार आहे. आपल्या पूर्वजांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि ती मेहनत घेतल्यामुळेच आज त्यांच्या खांद्यावर आपण उभे आहोत आणि नव्या नव्या वैज्ञानिक आणि तांत्रिक आणि अशी आपण प्रगती करतो आहोत. आणि म्हणून आता सुद्धा आपण या कार्यक्रमाचा शेवटाकडे जात असताना एक लक्ष्मीला प्रार्थना करूया की नमस्ते सर्व देवानां वरदासी हरे प्रिया या गती त्वत्प्रसन्नानां सा मे स्यात् तव दर्शनात. अर्थ थोडक्यात सांगते की वर देणारी, आता प्रत्येक देवता आहेच वर देणारी असते. आपण जर तिच्याशी नम्र राहिलो तर वर देणारी, हरे हे प्रिया, हरी म्हणजे विष्णू, विष्णूला प्रिय असणारी आणि सर्व देवांना प्रिय असणारी अशी ह्या लक्ष्मी देवी मी तुला नमस्कार करतोय. या गतीही त्वत् प्रपन्नानां, जे तुला शरण आलेले आहेत, तर अशा लोकांना तू जे काही देतेस ते मला तुझ्या दर्शनापासून मलाही तू ते प्राप्त करून द्यावंस. म्हणजे प्रत्येक वेळेला तिची प्रसन्नता तर पाहिजेच, तिला शरण जाणं. आता शरण जाणं म्हणजेच काय, नम्र होणं. आणि देवदेव देवदेव करत बसावं असं अजिबात नाहीये. एक क्षण जरी आपण विनम्रतेने आदिशक्तीला त्या नमस्कार केला, आपल्या मनातला अहंकार काढून टाकला, माझं 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 हे ममत्व तेही काढून टाकलं, तर मला वाटतं की सगळ्या देवता आपल्यावर नक्की संतुष्ट होतील. आणि लक्ष्मी, सरस्वती, कालीमाता सगळ्या या देवता आपल्याला प्रसन्न होऊन भरभरून 4-4 हातांनी आपल्याला सगळं देत राहतील. वा, खूप खूप सुंदर आणि खूप छान मुलाखत झाली. आणि एकंदरीतच तुम्ही लक्ष्मीविषयी भरभरून बोललात आणि आम्हा सगळ्यांना अर्थातच आशीर्वाद दिले, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा शुभ दीपावली. शुभ दीपावली. तर प्रेक्षक हो, दिवाळी विशेष कार्यक्रमात प्राध्यापिका मेधा दामोदर सोमण यांना आपण आमंत्रित केलं होतं. हा लक्ष्मीपूजनाचा विशेष भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आचार्य